हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. माय नेम इज स्वाती. हा बघा, मी एक स्क्रीनवर मेसेज लावला आहे की मॅम, मी फॉलोइंग प्रोडक्ट्समध्ये 2CC केले. 2CC केल्यानंतरची प्रोसेस कॉलिंग आहे. कॉलिंग सोडून दुसरं काम करू शकतो का? हा मेसेज तुम्ही पाहू शकता. एका पर्सनचा मेसेज आला आहे की मॅम, मी फॉलोइंग प्रोडक्ट्समध्ये 2CC केले. माझं पुढचं काम आहे कॉलिंग करण्याचं. पण मला कॉल करायचं नाही. कॉलिंग सोडून दुसरं काम काय असतं फॉलोइंग प्रोडक्ट्समध्ये? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओ लास्ट तक बघा. जर चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि हां, मी फॉरेलिंग प्रोडक्ट्समध्ये 1 वर्ष झालं बिझनेस करते. जर तुम्हाला पण फॉरेलिंग प्रोडक्ट्समध्ये जॉईन करायचं असेल विदाऊट कॉलिंग, विदाऊट कन्व्हिन्सिंग, कमी अमाऊंटमध्ये जर तुम्हाला स्टार्ट करायचं असेल तर वर दिलेल्या नंबरवर माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि फॉरेलिंग प्रोडक्ट्समध्ये माझ्यासोबत जॉईन करू शकता विदाऊट कोणत्याही स्कॅममध्ये न फसता. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. जसं की ह्या पर्सनचे डाऊट्स आहे की मॅम, फॉरेनिंग प्रोडक्ट्समध्ये मी माझी 2CC कंप्लीट केली आहे. नेक्स्ट प्रोसेस असते कॉलिंगची. फॉरेनिंग प्रोडक्ट्समध्ये फक्त कॉल करूनच तुम्ही पैसा कमवू शकता का? खूप साऱ्या पर्सनला असं सांगितलं जातं आहे की फॉरेवरमध्ये तुम्हाला जॉईन करण्यासाठी जेव्हा 2CC करता तेव्हा फक्त तुम्हाला काही नंबर्स दिले जातील. त्या नंबर्सवर कॉल करायचे. कॉल केलात तर तुम्हाला फॉरवर्डकडून महिन्याला 30,000 ते 40,000 किंवा 20,000, 10,000, 50,000 अशी अमाऊंट तुम्हाला कंपनीकडून येते. यामध्येच खूप सारे लोक फसले जात आहेत. फॉरवर्डमध्ये हे खरंच काम आहे का? तर बिलकुल चुकीची इन्फॉर्मेशन आहे. फॉरवर्डिंग प्रोडक्ट्समध्ये कॉलिंग करणं हा एकच काम नाही आहे आणि कॉलिंगवर तुम्हाला फॉरवर्ड कधीच पैसे देत नाही. यामध्ये फॉरवर्डमध्ये तुम्हाला नेमकं काम काय करायचं असते? फॉरवर्डमध्ये तुम्हाला 2 काम करायचे असतात. एक तर प्रोडक्ट रिटेलिंग किंवा स्पॉन्सरिंग. प्रोडक्ट रिटेलिंग करण्यासाठी किंवा रिटेलिंग आणि स्पॉन्सरिंग कसं करायचं असतं फॉरवर्डमध्ये? तर यामध्ये रिटेलिंग करण्यासाठी आणि स्पॉन्सर करण्यासाठी तुमच्याकडे एक टीम असायला पाहिजे, एक अपलाईन असायला पाहिजे. यामध्ये तुम्ही कसं ग्रोथ करणार आहात आणि हे प्रोसेस कसं करणार आहात? पण यामध्ये 90% लोकांना माहितीच नसते की फॉरवर्डमध्ये काम काय करायचं. फक्त त्यांना कॉलिंग करणं एवढंच काम माहिती असतं. कॉल केलात की कंपनी पैसे देते. म्हणजे ज्या अपलाईन तुम्हाला जर असं सांगत असेल त्या अपलाईनपासून लांब राहा आणि जिथं तुम्हाला क्लिअर केलं जातं त्या पर्सनसोबतच जॉईन केला तर तुम्ही पुढे ग्रोथ करू शकता. फक्त कॉलिंग करून जर पैसे कमवताय असं म्हणून जर जॉईन करत असाल तर कमीत कमी 2 ना 3 महिने कॉल करू शकता. त्यानंतर तुम्हाला कामाविषयी तर काहीच माहीत नसते. या पर्सनने 2CC केले, फक्त त्याला कॉलिंग हाच एकच काम आहे असं सांगितलेलं आहे. ते कन्फ्यूज आहे आणि ते विचारते कॉलिंग सोडून दुसरं काम काय करू शकतो? त्यामध्ये कॉलिंग सोडून तुम्हाला यामध्ये कॉलिंग हेच काम नाही आहे तुमचं, स्पॉन्सरिंग करायचं असतं. म्हणजे तुम्हाला 90% टीममध्ये काय केलं जातं, तुम्हाला काही नंबर दिले जातात लोकांचे. त्या लोकांना तुम्हाला कॉल करून फॉलोअरमध्ये जसं तुम्ही जॉईन झालात, तुम्हाला आय डी रजिस्ट्रेशनसाठी अमाऊंट घेतली आहे किंवा कॉम्बो होल्ड करण्यासाठी किंवा तुम्हाला रॉंग इन्फॉर्मेशन देऊन जसं तुम्हाला जॉईन करून घेतलं त्याच पद्धतीने तुम्ही त्यांना पण जॉईन करायचं असं तुम्हाला सांगितलं जातं. पण हेच तुमचं काम नसतं फॉरवर्डमध्ये. फॉरवर्डमध्ये तुम्हाला पैसा येतो एकतर स्पॉन्सरिंग किंवा रिटेलिंग थ्रू. स्पॉन्सरिंग करता तेव्हा तुम्हाला कंपनी यामध्ये कमिशन देते आणि रिटेलिंग करता तुमच्या ॲडवरून तेव्हा तुम्हाला डिस्काउंट भेटतो. पण हे कसं करायचं असतं? 2CC झाल्यानंतर नेक्स्ट प्रोसेस काय असते? मी पण फॉरवर्डमध्ये 1 वर्ष झालं काम करते, पण कोणाला कॉल न करता, कोणाला कन्व्हिन्स न करता किंवा कोणाला स्कॅममध्ये किंवा फ्रॉड न करता यामध्ये वर्क करते. तर ते कसं करते? जेव्हा तुम्ही फॉरवर्डमध्ये जेव्हा 2CC करता तेव्हा तुम्हाला एक सिस्टम प्रोव्हाईड केला जातो. त्या सिस्टम थ्रू तुम्ही यामध्ये काम करू शकता. सिस्टम कसा असतो? सिस्टममध्ये तुम्हाला एकतर काही लिंक्स प्रोव्हाईड केल्या जातात, काही ॲप दिले जातात. त्या ॲप थ्रूमध्ये जे काही इम्पॉर्टंट ट्रेनिंग आहे, तुम्हाला रिटेलिंग करण्यासाठी तुम्ही रिटेलिंग कसं करू शकता, रिटेलिंगसाठी इम्पॉर्टंट काय काय आहे किंवा तुम्ही कसं करू शकता याबद्दलची पूर्ण डिटेल तुम्हाला त्या ट्रेनिंगमध्ये दिलेली असते. तुम्ही तुमच्या टायमिंगनुसार ते ट्रेनिंग घेऊ शकता आणि जसं सांगितलं त्यानुसार तुम्ही यामध्ये काम करू शकता. आमच्या टीममध्ये रिटेलिंग करण्यासाठी तुम्हाला कोणाला कन्व्हिन्स किंवा तुमच्या रिलेटिव्हजला प्रोडक्ट घ्या, हे प्रोडक्ट छान आहेत असं कन्व्हिन्स करण्याची गरज नाही. कारण तुम्हाला एक ऑनलाईन शॉप ओपन करून दिलं जातं. त्या थ्रू तुम्ही रिटेलिंग करू शकता, कंटेंट क्रिएशन करू शकता. या थ्रू पण तुमची रिटेलिंग चांगल्या प्रकारे होऊ शकते. मी पण या थ्रूच रिटेलिंग करत असते. सेकंड आहे स्पॉन्सरिंग. स्पॉन्सरिंग म्हणजेच काय? तर तुम्ही
फॉरेलिंग प्रोडक्ट्समध्ये जेव्हा जॉईन करता, जेव्हा 2CC करता, तुम्हाला एक स्पॉन्सर आय डी भेटते तुम्हाला तुमच्या आय डी. मग तुमच्या ज्या आय डीवरून तुम्ही एखाद्या पर्सनला जॉईन करता, तेव्हा तुम्ही तिथे स्पॉन्सरिंग करता. म्हणजेच तुम्ही पर्सनला काय करताय, तुमच्यासोबत ॲज अ टीम मेंबर म्हणून यामध्ये जॉईन करताय. तेव्हा तुम्हाला कंपनी 25% कमिशन देते जेव्हा तुमची 2CC होती, किंवा 30% डिस्काउंट देते यामध्ये जेव्हा प्रोडक्ट रिटेलिंग करता. तर यामध्ये अशा प्रकारे तुम्हाला पैसा कमवायचा असतो. स्पॉन्सरिंग करण्यासाठी नेमकं काय करतो आम्ही? स्पॉन्सरिंग करण्यासाठी तुम्हाला गरज असते लीड जनरेशनची. तुम्ही लीड्स पैसे देऊन परचेस करताय, ते क्वालिटी लीड्स नसतात, म्हणजे ते पर्सन जॉईन करणारेच पर्सन नसतात. फक्त पैसे तुमचे वेस्ट जातात यामध्ये आणि तुमचा टाईम पण वेस्ट जातो. तुम्ही किती लोकांना कॉल करतात आणि तुम्हाला असं वाटतं का कॉलिंग करून तुम्ही लाँग टाईम बिझनेस करू शकता का? स्वतःच विचार करा आणि त्यानंतरच फॉरएव्हरमध्ये कॉलिंग सिस्टमवर वर्क जर करायचं असेल तर विचार करून यामध्ये जॉईन करा. कारण स्टार्टिंगला तुम्हाला मोटिवेशन, गाडी, बंगला, चेक यामध्ये एवढं तुम्हाला फसवलं जातं. तुम्ही एवढे जाता त्यामध्ये की असं वाटतं 1, 2, 3 महिने कॉलिंग केलं तर मग चांगल्या प्रकारे मॅनेजर लेवल किंवा गाडी घेईल, बंगला घेईल, चेक येईल असं तुम्हाला वाटतं. पण हे रिॲलिटीमध्ये नसतं असं. त्यांनी अचीव केले, किती वर्ष काम केले, कसं केले, तुम्हाला त्याबद्दल काहीच माहिती नसतं. पण तुम्ही असं विचार करू नका त्यांनी घेतले म्हणजे मी पण घेईल. तुम्ही पण घेऊ शकता, पण तुम्हाला चांगल्या पद्धतीने काम केलं पाहिजे, यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे, तुमचे काम करण्याची पद्धत समजून घेतली पाहिजे. मेन म्हणजे काम काय हे आहे हे जेव्हा समजतं तेव्हाच तुम्ही यामध्ये लाँग टाईम बिझनेस करू शकता. नाहीतर यामध्ये कमीत कमी 2 ना 3 महिने ज्यांना कामाविषयी काहीच माहिती नसतं, फक्त कॉलिंग मला सांगितलेलं असतं, ते 2 ना 3 महिने कॉल करतात आणि त्यानंतरच फॉरएव्हरच कंपनी फ्रॉड आहे म्हणून ते सोडून जातात. आणि ते असंच लोकांना सांगतात की फॉरएव्हरमध्ये 30,000 रुपये माझे वेस्ट गेले. पण त्यामध्ये तुमची चुकी आहे की फॉरएव्हरमध्ये नेमकं काम काय करायचं असतं ते जाणून घेण्याचं. तर आमच्या टीममध्ये आम्ही कसं स्पॉन्सरिंग करतो, त्यासाठी लीड जनरेशनची गरज असते. लीड जनरेशन करण्यासाठी तुम्हाला यामध्ये ट्रेनिंग सिस्टम दिलं जातं. काही ॲप्स असतात, त्या ॲपमध्ये जाऊन तुम्ही लीड जनरेशनची ट्रेनिंग, बिझनेसमध्ये तुम्ही कसं ग्रोथ करू शकता, रिटेलिंग, क्लोजिंग, ऑब्जेक्शन हँडलिंग या प्रकारचे खूप सारे ट्रेनिंग सिस्टम तुम्हाला दिला जातो. तुम्ही तुमच्या टायमिंगनुसार तुम्ही बघू शकता आणि त्यानुसार तुम्ही जेव्हा अप्लाय करता किंवा तुम्हाला एखाद्या पर्सनला जॉईन करायचं असेल, त्या पर्सनला तुम्ही डिटेलमध्ये फॉरएव्हरविषयी माहिती देत बसू शकत नाही. 1-2 पर्सन असेल तर त्यावेळेस देऊ शकता. पण जेव्हा तुमच्याकडे जास्त अमाऊंटमध्ये लीड जनरेशन होते त्यावेळेस तुम्ही ते नाही सांगू शकत. मग त्यासाठी तुमच्याकडे ॲडव्हान्स सिस्टम एक प्रोव्हाइड केला जातो. त्या सिस्टममध्ये काही वेबिनारच्या लिंक असतात. जर तुम्हाला वेबिनारची लिंक जर बघायची असेल काय असतं, तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फर्स्ट लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट वेबिनार बघू शकता. तुम्ही जेव्हा वेबिनारमध्ये जाता तेव्हा त्याचा ईमेल आम्हाला येतो. म्हणजेच यामध्ये आम्ही लीड जनरेशन अशा प्रकारे करतो किंवा कंटेंट क्रिएशन करतो. कंटेंट क्रिएशन करून कंटेंट क्रिएशनचे एकतर यूट्यूबकडून पण यामध्ये पैसा कमवू शकतो आणि त्यानंतर यामध्ये लीड्स पण जनरेट करू शकतो. जे काही लीड्स येतात ते क्वालिटी लीड्स असतात. एखादा पर्सनला खरंच जॉईन करायचं असेल तोच पर्सन तुमच्या वेबिनारमध्ये जातो किंवा यामध्ये तुम्हाला कॉल किंवा मेसेज करतो कंटेंट बघून तुम्हाला. अशा प्रकारे फॉरएव्हरमध्ये जेव्हा तुमची 2CC होते तेव्हा हे तुम्हाला काम करायला पाहिजे. फक्त कॉलिंग करणंच हेच काम नाही आहे आणि ह्यामध्ये तुम्हाला पैसा भेटत नाही. पैसा भेटतो कसा? तर एक तर स्पॉन्सरिंगमध्ये किंवा रिटेलिंगमध्ये. तुम्ही कॉल करतात, लोकांना फसवून तुमच्यासोबत जॉईन करतात. जशी तुम्हाला रॉंग इन्फॉर्मेशन दिली आहे त्याच पद्धतीने तुम्ही रॉंग इन्फॉर्मेशन देऊन यामध्ये ग्रोथ करण्याचा प्रयत्न करतात. पण लाँग टाईम तुम्ही बिझनेस नाही करू शकत. यामध्ये 30,000 रुपये अमाऊंट भरताय, अशा सिस्टमला जॉईन करा जो सिस्टम ॲटो मोडवर असेल. त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये जे काही पर्सन तुम्हाला ज्या पर्सनसोबत जॉईन करताय ते पर्सन तुम्हाला फॉरवर्डच्या नेमकं पॉलिसीज काय आहे, जॉईनिंग प्रोसेस काय आहे, नेमकं काम काय आहे हे जेव्हा सांगत असेल तेव्हा जॉईन करा. नाहीतर पुढे चालून तुम्ही कुठल्यातरी स्कॅममध्ये किंवा फ्रॉडमध्ये फसू शकता. आय होप आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं असेल की फॉरएव्हरमध्ये कॉलिंग करून तुम्ही पैसा बिलकुल कमवू शकत नाहीत आणि लाँग टाईम बिझनेस नाही करू शकत. जेव्हा 2CC कंप्लीट होते, 2CC करण्याच्या अगोदर तुम्हाला कामाविषयी जाणून घ्यायला पाहिजे, त्यानंतरच जॉईन करायला पाहिजे. जर तुम्हाला पण फॉरएव्हरमध्ये जॉईन करायचं असेल किंवा फॉरएव्हरचे प्रोडक्ट जर घ्यायचे असतील तर तुम्ही वर दिलेल्या नंबरवर माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि माझ्यासोबत फॉरएव्हरमध्ये जॉईन करू शकता. थँक्यू.